अन्नपूर्णास किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे। 4-5 हिरव्या मिरच्या डाळीमध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी चवीनुसार 1 चमचा मीठ घालते आणि आता ही डाळ कुकरला लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। डाळ आपण कुकरला लावलेली आहे। आता आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। कुकर आपला झालेला आहे। आपण डाळ काढून घेतलेली आहे बाजूला। आता आपण फोडणी मारूया। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता प्रथम आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया। 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालते। 1 छोटा चमचा जिरे घालून घेते। कढीपत्ता घालून घेते। 1 छोटा चमचा लसूण खोबऱ्याचा मसाला घालून घेते। मसाला सगळा चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला आपला चांगला भाजलेला आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा हळद घालते। डाळ जरा फेटून घेऊया। आपण याच्यामध्ये मिरची, मीठ, टोमॅटो घातलेलं होतं, त्याच्यामुळे आता या मसाल्यामध्ये मिरची, मीठ वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये। आता आपण ही डाळ ओतून घेऊया। मस्त अशी फोडणी बसलेली आहे। याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते आणि एक छान अशी उकळी आणून देणार आहे। डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। खूप मस्त असं आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील।